सारिका शिंदे यांचे सगळे कारनामे उघड करावे लागतील, तर तुम्ही ऐसान फरामोश आहे. सारिका शिंदे यांना ऑपरेट कोण करते ते आम्हाला कळलेलं आहे. खाडे यांच्यावर बोलण्याची तुमची लायकी नाही, तुमची पात्रता नाही. सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि मिरज विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नानं मिरज तालुक्यातील बेळंकी या गावामध्ये 30 खाटांचे ग्रामीण रुग्णालय हे मंजूर झाले. त्यामध्ये सुरेश भाऊ खाडेंनी वेळोवेळी प्रयत्न करून 15 कोटी ते 16 कोटी रुपये निधी आणला आणि त्या निधीच्या अनुषंगानं एक भव्य दिव्य मिरज पूर्व भागातील गोरगरीब जनतेच्या उपचारासाठी असं चांगलं रुग्णालय तिथे उभं राहिलेलं आहे. आणि त्या रुग्णालयाचं लोकार्पणाचा कार्यक्रम हा उद्या 11 तारखेला या राज्याचे जे आरोग्यमंत्री आहेत आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब, तसेच आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर ताई, या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील असतील, तसेच सुरेश भाऊ खाडे असतील, या सर्वांच्या उपस्थितीत हा भव्य दिव्य उद्घाटनाचा लोकार्पणाचा सोहळा उद्या बेळंकीमध्ये आयोजित केलेला आहे. या आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं शासनाचा हा कार्यक्रम असल्यामुळं शासनाच्या पत्रिकेमध्ये बेळंकीच्या विद्यमान सरपंच सारिका शिंदे यांचं नाव शासनातील कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे राहून गेलं असावं, पण सुरेश भाऊ खाडे साहेबांच्या जी काही कार्यक्रमाची पत्रिका होती त्या पत्रिकेमध्ये सारिका शिंदे या बेळंकीच्या लोकनियुक्त सरपंच आहेत, त्यांचं नाव निश्चितपणानं या कार्यक्रम पत्रिकेमध्ये असलेलं मी आपल्याला पुराव्यासहित दाखवतो. पण आज दुपारी या बेळंकीच्या सरपंच सारिका शिंदे यांनी एका न्यूज चॅनलच्या प्रतिनिधी सोबत फोन कॉलवर बोलतानाच रेकॉर्डिंग त्या चॅनलवाल्याने आज प्रसारित केलं आणि त्यामध्ये इतक्या खालच्या भाषेत या सारिका शिंदे यांनी बोललेलं मी ऐकलं की मी सुद्धा सुरेश भाऊ खाडेंचा विरोधक होतो, पण विरोध कशासाठी करायचा त्याला पण काहीतरी कारण लागतं. पण आज सुरेश भाऊ खाडेंचं कर्तृत्व, त्यांनी केलेली कामं, या मतदारसंघाचा केलेला विकास आणि आमच्यामध्ये काही लोकांनी केलेले गैरसमज हे आम्ही क्लिअर झाल्यानंतर आज सुरेश भाऊ खाडेंच्या नेतृत्वाखाली आम्ही आज सोबत काम करतोय. मला वाईट वाटलं की इतक्या खालच्या दर्जाची टीका एखाद्या गाव